नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11 जानेवारी जो गट क पूर्व परीक्षेचा पेपर झाला, या पेपरची उत्तर तालिका आज नुकतीच पब्लिश करण्यात आलेली आहे। या उत्तर तालिकेमध्ये जिओग्राफी भूगोल या विषयामध्ये एक प्रश्न हा संदिग्ध आहे किंवा त्याचं उत्तर हे संदिग्ध आहे। त्या प्रश्नाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। नेमकं या प्रश्नामध्ये काय संदिग्धता आहे ते आपण जरा बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तो प्रश्न आहे, खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा, असा हा प्रश्न आहे। ए सेट मधला 20 नंबरचा हा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे। आता एक्सपेक्टेड आन्सर बऱ्याच जणांना हे होतं की याचं उत्तर क्रमांक 1 चं उत्तर यायला पाहिजे होतं, पण आयोगाच्या आन्सर की नुसार याचं उत्तर 3 दिलंय, जे ते सुद्धा बरोबर आहे। माझा तुम्ही म्हणणार सर 1 पण बरोबर आहे 3 पण बरोबर आहे कसं? तर विद्यार्थी मित्रांनो, वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम जवळपास चंद्रपूरच्या आग्नेय दिशेस, आपण जर मॅप बघितला तर आग्नेय दिशे साइडला आल्या पाहिजे आणि आयोगाच्या उत्तरानुसार तो नैऋत्यस आहे। म्हणजे थोडक्यात काय, हे विधान चुकीचे नाही असं आयोगाचं म्हणणं आहे। पण ऍक्च्युअल आपण जर बघितलं, म्हणजे आयोगाच्या आन्सर की नुसार जर बघितलं तर याचं उत्तर काय आहे, 1 यायला पाहिजे होतं, कारण हे आग्नेयस आहे। म्हणजे हा थोडासा संदिग्धता आपल्याला दिसते। त्यानंतर कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत, हे बरोबर आहे। हे दुसरं विधान जे हे अगदी बरोबर आहे। कान्हा, पेंच, बाग या वैनगंगेच्या उपनद्या आहेत। पण खरं जर आपण पाहिलं तर वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर, आता वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर नाही तर पैनगंगा नदीच्या, आता इथे पैनगंगा पाहिजे होतं। आता हे आन्सर बरोबर आहे, कारण हे वैनगंगा ऐवजी पैनगंगा पाहिजे होतं। म्हणजे हे विधान चुकीचं आहे, हे बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे। म्हणजे हे चुकीचं आहे, हे विधान जे आयोगाने उत्तर दिलं हे अगदी बरोबर आहे। बट या आन्सर मध्ये सुद्धा संदिग्धता आपल्याला दिसते, म्हणजे या ऑप्शन मध्ये, सॉरी। त्यानंतर दुसरा ऑप्शन बरोबर आहे, पण तिसरा ऑप्शन बघा, चौथा ऑप्शन बघा। चौथ्या ऑप्शन मध्ये पण बघा, तावरजा तेरणा, खरं तर तोरणा नाही तेरणा पाहिजे होती, पण ठीक आहे, प्रिंट मिस्टेक समजू शकतो। मण्याड बरोबर आहे, पण गिरणा, आता इथं गिरणा मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात, हा पण थोडासा डाऊटफुल आहे। आता गिरणा आपल्याला माहिती की तापी नदीची उपनदी आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय थोडासा डाऊटफुल आहे। आपण जर बघायचं असलं तर मॅपिंग वाईज सुद्धा बघू शकतो। बघा इथं आपल्याला दिसतंय, या ठिकाणी वैनगंगा नदीच्या उपनद्या आपल्याला दिलेल्या दिसत आहेत, जे आपल्या ऑप्शन मध्ये दिलेल्या आहेत। बघा इथं पेंच ही नदी सुद्धा आपल्याला दिसून येते, आणि या ठिकाणी आपल्याला कन्हान पाहिजे होतं, पण आता त्यांनी कान्हा दिलंय, ठीक आहे, समजू शकतो। बाग हे पण आपण समजू शकतो। तर या टाइपचं थोडासा प्रिंट मिस्टेक पण या प्रश्नामध्ये दिसून येत आहेत। आणि थोडंसं डाऊटफुल म्हणजे असं बघा, या डाव्या तीराने पैनगंगाला ज्या नद्या येऊन भेटतात त्यात पूस, अरुणावती, आळान, वाघाडी, खुनी, विदर्भा या नद्या आहेत। म्हणजे हा थोडासा इथं पण ऑप्शन चुकलेला आहे। त्यानंतर आपण जर संगम बघितला तर वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम गडचिरोलीमध्ये चपराडा येथे होतो, त्यामुळे हा जर आपण चंद्रपूरच्या डायरेक्शनने बघितला तर थोडासा तो आपल्याला आग्नेय दिशेला येताना दिसतो। म्हणजे हा थोडासा डाऊटफुल क्वेश्चन आहे। याचं आन्सर कदाचित हा प्रश्न रद्द देखील सेकंड की नुसार होऊ शकतो। आता सध्या आयोगाने याचं आन्सर 3 असं दिलेलं आहे, परंतु हा क्वेश्चन डाऊटफुल आहे असं आपण म्हणू शकतो। आयोगाच्या सेकंड आन्सर की नुसार याचं उत्तर काहीतरी आपल्याला बदललेलं दिसेल, किंवा हा प्रश्न रद्द झालेला आपल्याला दिसू शकतो। हे मी फक्त शक्यता वर्तवतोय, बाकी आपल्याला सेकंड आन्सर की आल्यावर समजेलच। सो आजसाठी एवढंच। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।